भाव का दे फेकला वहिनी आता काय मटकी नाही काय मटकीची मिसळ. इथं आपली मिसळ प्लेट मध्ये सर्व केलेली आहे. नाही तो स्वतः खाता आता. गुड बॉय. अरे बाबा अरे बाबा बाबा तुझा फुसका आहे बाबा. हा शिरा दिलाय पाटील वहिनीच्या मम्मीने. एक नंबर वाला पुन्हा लग्नाला सोय बी काय आता खातो सगळा टेस्ट करतात. तो पण मावशीचे मोठे पोळ्यात बनवले. या बारके पोळ्या तिथे बनवले. तर आधी मला मारली. चला तुम्ही जा मला वरती जायचंय तुम्ही जा. तर आज गुरुवार आणि आज बनवायला घेतले मटकी. काय मटकी नाही काय मटकीची मिसळ बनवायला घेतले आणि भाजून घेतलाय. त्याने काय काय टाकलाय कांदा टोमॅटो लसूण कांदा टोमॅटो आणि अद्रक लसूण टाकून त्याला तेलामध्ये भाजून घेतलं आणि बटाटी मिसळसाठी मिसळ बनवायचे. तू काय करतोस? काय नाही करत. पप्पाला मटकी आणायला सांगितली. पप्पाने इतकी मटकी आणली की त्याची भाजी होईल. त्याची भाजी होईल एवढी मटकी आणली. तरी एवढा काही यूज नाही होणार. थोडासा ठेवेन मम्मी आणि थोडी करेन मिसळ आणि झालं. आता तो तर केलाय वाटण. डायरेक्ट वाटण करून त्याची फोडणीत द्यायची. अशी सुकी करून पण आपण घेऊ शकतो म्हणजे मिसळ वरची टाकून तेल आणि सुकी मसाला करू शकतो. संध्याकाळला ठेवायची ना थोडीशी ती म्हणजे तशी लसूण बिसून टाकून टाकतो त्याचं डायरेक्ट मिसळ झालं. दाखवतो मधील मध्ये या प्रोसेस वेळ जशी दाखवत राहील मधील मध्ये. बनव पाव आणलं पाव ओके. बघू चिची ए दोन टोपी. ए भाव का द्या ए भाव का द्या भाव मावला बोल या 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 माव मारेला मार मार चिंटूला धर धर चिंटूला. बाबा आता तू कया पक्का भाव का दे. तिथ बोलतो तिथं आत ठेवला खाऊ का बाबा फेकला फेकला वहिनी आता तुला बोल दे म्हणा फेकला बाबा फेकला. आता मी ना मागणार तू माग तूच माग बोलते. रा उभारा पटकन ताव देईल परत. रा उभारा गेला. आता टोपी पण फेकून देत. ए आई खाली नको फेकू आई शिवा देईल. फेकायचं नाही. खाऊ पाहिजे ना खाऊ देव ची खाऊ देव. बिस्किट देव बिस्किट पाहिजे. टोपी घाल पहिले टोपी घाल डोक्यान घाल नीट घाल कशी घालता बघू. तू घाल मोमो दर घाल. फोटोशूट करतोय जरासा. टोप्या बिप्या घातल्यानंतर भाव खाते नाही खायला दे पहिले. मग उभा राहा लवकर आता पकडू ना. तर इथं मस्त झणझणीत मिसळ बनवले आणि याच्यामध्ये बटाट्याची उसळ आम्हाला लागतं यो म्हणजे मिसळ आणि त्याच्यावरती बटाटे. ते तुम्हाला रस्सा दाखवते नीट. वहिनीने बनवले. ही भाजी इथं आपली मिसळ प्लेटमध्ये सर्व केलेली आहे. झणझणीत मिसळ त्यासोबत उसळ आहे आणि कांदा लिंबू
कोथिंबीर आणि 2 पाव आणि सोबत पाव घेतला एक्स्ट्रा खायला. त्याची फुल रेसिपी तर नाही टाकली कारण की यूट्यूबवर आहेत जाम रेसिपी अवेलेबल. तर आता ते ही मिसळ जी आहे ती वहिनीने बनवले तर आम्ही सगळी खाऊन बघतो कशी आहे ती. तर आता मी चालू बेटा कॉलजवळ लेहंगा आहे तो घेतला आहे एकीने रेंटवर. तर ती आली तिथे तिला द्यायला चाललं. त्या दिवशी ओके तिथे ब्लाऊज बघायचं होतं तिला होतं की नाही. ब्लाऊज बघतो वरचा जो टॉप असतो तो लेहंगा ठेवलेला कारण तिथला 10 तारखेला पाहिजे होता. तिला बोलू 1 दिवस आधी तिला देऊन आली मी बेळगावमध्ये होते. आणि एक गोष्ट की म्हणजे बऱ्याच पोरी DM करत असतात मला कमेंट करतात DM करतात इंस्टावर. आता कोणत्या तरी थ्रू विचारतात की रवीचा ड्रेस रेंटवर येते का. तुम्हाला सगळे डिटेल पाहिजे असतील तर मी एक प्रॉपर ब्लॉग बनवेल त्याच्याबद्दल ड्रेस वगैरे दाखवेल तुम्हाला. आणि नंबर इंस्टावर DM करत जा तुम्ही जर तुम्हाला पाहिजे असतील तर. कमाल डबल गाडी ना बुरबुर गाडी बुरबुर गाडी बुरबुर गाडी त्याची गाडी बुरबुर बुरबुर. एक बिस्किटीला तो खाला आता दुसरा ते का नाही तो स्वतः खाता आता. गुड बॉय असं खायचं असतं. फिरून दाखव कुठं फेकतं लादी व येत पण नाही मला ते कसला घालतो फिरवतो. अरे बाबा बाबा अरे बाबा बाबा का झोपला लादीवर. मला दे फिरवून दे असा दोरा असं 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 कर. मला मधीन मधीन जाम मजा आली याची. आता मी विसरलो. तुझा फुसका आहे बाबा. बाबरा फुसका आहे तो. चालली बघ ना घालवायला चालले घालवायला चालले जा. वहिनी चालली घरी ते पण लागले माग मला पण जायचं. बिल्लो चालली बघ कुठे चालले बघते. मला पण यायचे. चाला तुम्ही जा मला वरती जायचे तुम्ही जा. बघ कशी या घालती चालाक. येऊ ना लग्नाला सोय मी होई का काय. नक्की नक्की. तर माझ्या गोडच्या मैत्रिणीची पत्रिका आलेली आहे लग्नाची. साखरपुड्याला मी लास्ट टाइम गेलो व्लॉग नव्हता काढला मिनी व्लॉग काढलेला तर तुम्ही बघितला असेल. तिचं आता लगीन आहे 29 तारखेला आणि पत्रिका आल्या आणि माझं नाव पण आहे त्यामध्ये मला दाखवतं. तनिषा आणि इथं फ्रेंड सर्कलमध्ये दिसला का अमीषा कलंबोली. आपे देख ना नीट पक्का है. ओके अब दिख रहा है. अभी जाना पडेगा. तसं तर जाणारच होतो पण नाव पण आहे. तर आता संध्याकाळची रात्रीच्या जेवणाचा टाईम झालेला आहे. मम्मीने बघा काय बनवले तव्यावर बनवले मटकी कारण की दुपारी पप्पा जास्त घेऊन आलता आता तेच बनवले. आणि भजी आणले त्याच्यामध्ये. ते भजी काढून घेतले टोपामध्ये पेपर ठेवले. आता मी पण ताट वारून घेतो. चालले माहिती जेवतं आता दादा वहिनीला सोडून आला तर हा शिरा दिलाय पाटील वहिनीच्या मम्मीने. खालाय अंश अर्धा परंतु थोडंसं दिसत असेल तुम्हाला. पप्पाने खाला. कसा वाटला पप्पा शिरा. 1 नंबर वाटला. भारी होता. सुनस तर तुला कसा वाटला. मस्त
चांगला होता ना. आता ते थोडाच करा कारण की जेवत होतं म्हणून थोडा घेतला. नंतर हे खातील बाकीचे. मी तर थोडासाच करा कारण की मी जास्त खात नाही गोड गोड, पण तरी मस्त लागलं. ती काय सांगल ती खोटी मुद्दाम चालली वहिनी करून गेली ना पलाली टेरेसवर ना. वहिनीला घालीत चालली ते पालाली. तर मावशीने जेवायला बोलवलेलं, मम्मी पप्पा दादा म्हणजे आम्हाला सगळ्यांना बोलवलेलं, पण मी नव्हतो गेलो. तर माझ्यासाठी आणि बारक्यासाठी पाठवून दिलं कारण की आम्ही दोघं नव्हतं गेले, ते तिघं गेले आणि वहिनी ते गेले कालच घरी गेली. आणि संध्याकाळी लगे मावशीचा फोन आला म्हणून तिला नाही येता आला, म्हणून तिघं गेलं तर आम्ही दोघं नव्हतं गेलो. तर मटणाचा रस्सा दिलाय, चिकन आहे याच्यामध्ये, हा पिवला भात आहे, हा जाम पटतो, मावशीच बनवतो नेहमी. तुपाचा भात असतो तो, मला जाम आवडतो पहिल्यापासून. मम्मीला सांगतो, मम्मी कधी बनवतच नाही काही, मम्मी हळदीला साखरपुड्याला बनवतो ना. हा कारण की मम्मीला येतच नाही, मम्मीला सांगतोय बनव, मम्मीला नाही जमत. त्यांचे तर पेटला ना हाच बनवतो काय पण असलं तरी, कार्य असलं तर. आणि भाकरी दिलेत त्याचसोबत हे फ्राईड आयटम, लेग पीस, नगेट आहेत आणि हा चिकन बॉल काहीतरी आहेत काय माहीत. आता खातं सगळा टेस्ट करतं. थँक्यू एवढी सोय. कोणी बनवतंय सगळं सांग. मावशीच्या पोळ्याने बनवले लॉलीपॉप आणि ते आपले लगेट, एवढं टोप भरून बनवलेलं, एवढा टोप असं पिठाचं कालवलेलं, भरपूर बनवलेलं. खाल्लं पण तिथं फोटो आणि काय पाहिजे का? आणि चिकन मटन राईस तो पण मावशीचे मोठे पोळ्याने बनवले, या बारक्या पोळ्या तिथे बनवले. नगेट्स हा सगळं पोळ्या लॉलीपॉप बनवलेत, म्हणजे सगळंच बनवलंय. बाहेरची काय नाही, लोक नगेट्स बाहेरचे आणतात आय थिंक, बाकी हे त्याने फ्राय केलं. गाईज माझी आई माझ्यासाठी कोकम सरबत घेऊन आले आणि तो देण्यामागचा रिझन मी तुम्हाला सांगते. मागाशी मी ब्लॉग करायला विसरलो. मी मम्मीला बोललो आमच्या 3 पोरांपैकी तुझा लाडका पोऱ्या कोण आहे. मी बोललो मला माहीत आहे तुझा 2 नंबरचा पोऱ्या लाडका आहे, तरी तू माझं नाव घे. मम्मी बोलली हां ठीक आहे, तू लाडकी काय काम मी सांग. मी बोललो माझ्यासाठी कोकम सरबत बनवचं. तर आधी मला मारली म्हणजे असं टपलवली आणि नंतर मला वाटणार नव्हतं घेऊन येईन, पण माझ्यासाठी घेऊन आलेली आहे कोकम सरबत. तुमचे खूप खूप मनापासून आभार. चांगला आहे ना, काय टाकला नाही ना. बघू कसं बनवले बघ ना. आम्ही पूर्ण बाटलाच आणून ठेवतो. हा मला नाही पडत काचेचे ह्याच्यात, तसं पण आम्ही पूर्ण बाटलाच आणून ठेवतो कारण की आम्हाला कोकम सरबत. आणि पाहुणे पण येतात. मॅप्रोमधून मागवले मोठी बॉटल आणली, ती पण संपली. आता ही दुसरी बॉटल आहे, आता मी पिऊन बघतो. तो भारतानं दाखवत काय आहे वरती, लिंबू का? लिंबूचं आणि ते जलजिरा टाकलं ना. दिसतं का तुम्हाला? नीट नसेल दिसत, पिऊ दे मला. छान आहे चांगलं आहे.